मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण बघतोय इयत्ता 9वीचा वर्ग आणि इयत्ता 9वीच्या वर्गातला मॅथ्स पार्ट फर्स्टचा सेट हा लेसन बघतोय आणि सेट मधलं आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 2 आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे तर प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ अ सेट आणि सेट लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत ते आपण बघितलेले आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्हाला इझी जाईल। तर चला मग बघूया प्रॅक्टिस सेट 1.1। पण त्याआधी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर फर्स्ट एक्झाम्पल बघतोय आपण। फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, राईट द फॉलोइंग सेट इन द रोस्टर मेथड। आता रोस्टर मेथड म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। रोस्टर मेथड म्हणजेच आपली काय आहे, लिस्निंग मेथड आहे। लिस्निंग म्हणजेच काय, लिस्ट तयार करणे। जे आपल्याला एलिमेंट दिलेले आहेत त्या एलिमेंटची आपण काय करतो, लिस्ट तयार करतो। म्हणजेच बघा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला असं दिलेलं आहे, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स। आता इव्हन नॅचरल नंबर म्हणजे काय, नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 5। ठीक आहे, इव्हन नंबर म्हणजे असे नंबर की ज्या नंबरला ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असे नंबर्स येतात त्याला आपण काय करतो तर इव्हन नंबर्स म्हणतो। ठीक आहे, म्हणजे आता जर सेट लिहिला आपण तर बघा A इज इक्वल्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात, पण आपल्याला इव्हन नॅचरल नंबर्स लिहायचे आहेत म्हणजे आपण काय लिहिणार आहे बघा तर 2 4 6 8 10 आणि डॉट डॉट डॉट। आता हे डॉट 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 का दिले तर आपल्याला असं सांगितलेलं आहे का 1 to 10 पर्यंतच लिहा किंवा 1 to 50 पर्यंतचे नॅचरल नंबर लिहा, नाही सांगितलेलं आहे। म्हणून आपण काय केलेलं आहे तर 2 4 6 8 10 डॉट डॉट मीन्स पुढे आपल्याला काय आहे इनफायनाइट नंबर आहेत, त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे ते डॉटेड दिलेले आहेत। सेकंड क्वेश्चन बघतोय, सेट ऑफ अ इव्हन प्राइम नंबर फ्रॉम 1 to 50। आता इव्हन आणि प्राइम म्हणजे काय, परत गोंधळला असशीला तर गोंधळाचं काहीच काम नाहीये। इव्हन नंबर कुठला आहे आपला, इव्हन नंबर स्टार्ट फ्रॉम आताच बघितलं आपण 2 पासून स्टार्ट होतं। ठीक आहे, आता प्राइम नंबर म्हणजे असे नंबर की ज्या नंबरला त्याच नंबरनी डिवाइड होतं किंवा त्याचे फॅक्टरायझेशन काय असतात तर 2 1 जा 2 3 1 जा 3 5 1 जा 5 तेच म्हणजे 1 नी डिवाइड म्हणजे फक्त 1 हा एकच फॅक्टर त्याचा असतो, असे म्हणजेच काय असतात प्राइम नंबर असतात। आता इव्हन प्राइम नंबर म्हणजे काय, जर तुम्ही 1 to 1000 पर्यंत जरी घेतला किंवा 1 to 50 पर्यंत जरी घेतला तरी इव्हन प्राइम नंबर हा आपला काय असणार आहे फक्त 2 असणार आहे, कारण 2 हा असा नंबर आहे की तो इव्हन पण आहे आणि प्राइम पण आहे। म्हणजेच याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, बी इज इक्वल्स टू सेट ऑफ काय असणार आहे 2, ओनली 2। कधीही लक्षात ठेवा की 1 to 50 पर्यंत विचारू दे किंवा 1 to 1000 पर्यंत जर विचारला तरी इव्हन प्राइम नंबर हा एकच आहे, त्यामुळे तो असणार आहे आपला 2। थर्ड क्वेश्चन बघा, थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स। आता निगेटिव्ह इंटिजर्स कसे राईट करायचे तर नंबर लाईन वरचे -1 -2 -3 -4 डॉट 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 जे नंबर्स आहेत ते म्हणजेच आपले काय असतात तर निगेटिव्ह इंटिजर्स असतात। आता तुम्ही म्हणाल लिहायचं कसं, तर तुम्ही या फॉर्म मध्ये पण लिहू शकता -1 -2 -3 डॉट 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 असंही लिहू शकता किंवा तुम्ही लिहिताना डॉट 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 -3 -2 -1 असंही लिहिलं तरी चालेल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा आपले, 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम। आता सरगम मधले 7 बेसिक साऊंड्स कुठले कुठले आहेत आपले तर सा रे ग म प ध आणि नी, हे आपले काय आहेत 7 स्वर आहेत आणि तेच आपल्याला इथं लिहायचे आहेत। म्हणजेच इथला जो सेट असणार आहे तो काय असणार आहे बघा, सा रे ग म प ध आणि नी, हे आपले काय आलेले आहेत 7 स्वर आलेले आहेत। इथं आपला फर्स्ट क्वेश्चन संपलेला। सेकंड क्वेश्चन काय दिलंय बघा आता, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स। आता सिम्बॉलिक स्टेटमेंट्स दिलेले आहेत आपल्याला, ते आपल्याला काय करायचंय वर्ड्स मध्ये राईट करायचं आहे। तर आता फर्स्ट काय दिलेलं आहे बघा, हे काय आहे ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, बिलॉंग्स। बिलॉंग्सचा अर्थ काय असतो तेही आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तर बघा 4/3 बिलॉंग्स टू क्यू म्हणजेच काय तर 4/3 is an element of काय आहे सेट Q। म्हणजेच बघा सेट काय आहे आपला Q आहे बरोबर, आणि 4/3 हा काय आहे त्या सेटचा एक एलिमेंट आहे, हा याचा काय होतो अर्थ होतो। ते आपण काय लिहिलेले आहे वर्ड्स मध्ये लिहिलेले, म्हणजेच काय लिहिलं बघा 4/3 is an element of set Q लिहिलेलं आहे। ठीक आहे,
आता दुसरं सांगितलेलं आहे बघा, ज्या वेळेला बिलॉंग्स आणि त्याच्यावरती लाईन येते उभी, ते म्हणजे काय येतं, डज नॉट बिलॉंग्स, म्हणजे त्याचा तो भाग नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तिथं काय स्टेटमेंट येईल बघा, म्हणजे तिथं आपण काय लिहिणार आहे बघा, तर -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट n. n म्हणजेच काय बघा, नॅचरल नंबर आहे आणि -2 हा नॅचरल नंबर नाहीये, तेच आपण काय लिहिलेलं आहे, वर्ड्स मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ अ सेट n. -2 डज नॉट बिलॉंग्स टू n. म्हणजेच काय असणार आहे, -2 हा सेट n चा एलिमेंट नाहीये. ठीक आहे. आता पुढचं काय दिलेलं आहे बघा, P is a set of all p's such that P is an odd number. हे आपल्याला फक्त वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. म्हणजे काय लिहिणार आहे आपण, तर आपल्याला काय दिलेलं आहे, कॅपिटल P is an set of all small p's. बरोबर, हे याच्या उभ्या लाईनचा अर्थ काय होतो, such that. काय सांगितलेलं आहे, स्मॉल p is an odd numbers. हे झालं आपलं स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आपण सॉल्व्ह करून दिलेला नाहीये, कारण त्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्ही तुमच्या मनाने 2-2 एक्झाम्पल्स रूल मेथड आणि लिस्निंग मेथडचे एक्झाम्पल्स तयार करायचे आहेत आणि तो तुमचा होमवर्क आहे. आता आपण बघतोय चौथा क्वेश्चन, आणि चौथ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग द लिस्निंग मेथड. जे आपण मगाशी फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघितलं होतं तेच इथे आपल्याला परत एकदा करायचं आहे. तर आता फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. म्हणजे जे मराठी महिने आहेत आपल्याला, ते मराठी महिने आपल्याला काय करायचे, इथं लिहायचे आहेत. तर मराठी महिने कुठले कुठले, स्टार्ट फ्रॉम बघा, ए इज इक्वल्स टू, सेट ऑफ ए इज इक्वल्स टू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, ठीक आहे, माघ, फाल्गुन. बघा, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे आपले काय झालेले 12 महिने आलेले. पुढचा क्वेश्चन बघा काय सांगितलेलं आहे, लेटर्स इन द वर्ड्स ऑफ अ कॉम्प्लिमेंट. म्हणजे आता कॉम्प्लिमेंट हा शब्द दिलेला आहे आणि त्यातले तुम्हाला काय करायचे, तर लेटर्स लिस्निंग मेथड मध्ये राईट करायचे. म्हणजे काय करू शकताय बघा तुम्ही, परत सेट बी इज इक्वल्स टू, आता इथे बघा फर्स्ट लेटर आपलं काय आहे, तर सी, म्हणून सी कॉमा दिला. दुसरं लेटर आहे आपलं ओ, म्हणून ओ लिहिलंय. तिसरं लेटर आहे आपलं यम, म्हणून इथं लिहिलेलं आहे यम. चौथा आहे आपला पी, नंतर आहे यल, नंतर आहे ई, परत आता यम आलेलं आहे, इथं ऑलरेडी यम गेलेलं आहे त्यामुळे यम लिहायचा नाही आपल्याला. परत आता ई आलेला आहे, ई पण इथं लिहिलेलं आहे त्यामुळे ई पण नाही लिहायचा, एन येणार आहे आणि लास्ट आहे तो आपला टी आहे. आता बघा, जे लेटर्स रिपीटेड येतात ते लेटर्स आपल्याला काय करायचे, राईट करायचे नाहीत, म्हणजे एकदाच आपल्याला त्या सेटमध्ये आले पाहिजे. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, सेट ऑफ ह्युमन सेन्सेसरी ऑर्गन्स. आता सेन्सेसरी ऑर्गन्स कुठले आहेत आपले, तर आईज, नोज, इयर, स्किन आणि टंग हे आपले 5 जे ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण ते आहेत आपले, आणि तेच आपल्याला सेटमध्ये राईट करायचे आहेत. म्हणजेच बघा, सी इज इक्वल्स टू काय असणार आहे, फर्स्ट आईज, नोज, इयर आणि काय असणार आहे, स्किन आणि टंग. हे आपले 5 ऑर्गन झालेले आहेत. आता काय सांगितलेलं आहे पुढचा क्वेश्चन बघा, सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. 1 to 20 मधले प्राईम नंबर्स आपल्याला काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. देअरफॉर पी इज इक्वल्स टू सेट ऑफ प्राईम नंबर स्टार्ट फ्रॉम काय असणार आहेत आपले, तर 2 पासून स्टार्ट होतात. म्हणजेच काय येणार आहे बघा, तर 2, 3, 5, 7, 9. 9 हा प्राईम नंबर नाहीये कारण हा डिवाइड होतो आपल्याला, म्हणजे 2, 3, 7,
नंतर असतं 11, नंतर 13 येणार आहे, 17 येणार आहे आणि 19 येणार आहे. आपल्याला 1 to 20 मधले नंबर्स राईट करायचे आहेत, म्हणजेच आपले 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. आता प्राईम नंबर म्हणजे काय? ज्या नंबरला कोणत्याही नंबरनी डिवाइड होत नाही किंवा त्याचे फॅक्टर्स पडत नाहीत असे नंबर म्हणजेच काय असतात? आपले प्राईम नंबर्स असतात. पुढचा क्वेश्चन आहे आपला, नेम ऑफ द कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड मधले जे कॉन्टिनेंट्स आहेत ते आपल्याला राईट करायचे आहेत. म्हणजेच काय? तर जे खंड आहेत त्या खंडांची नावं लिहायची आहेत आणि ती तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला येतात का बघूया. फिफ्थ क्वेश्चन बघतोय आणि जो क्वेश्चन ह्या एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन मध्ये बघा, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग द रूल मेथड. आता आपल्याला काय करायचे तर लिस्निंग मेथड दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचे तर रूल मेथड मध्ये आपल्याला राईट करायचे. आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? ए इज इक्वल्स टू सेट ऑफ 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100 नंबर दिले. आता ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये बघा सगळे स्क्वेअरचे नंबर आहेत. 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा, 5 चा, 6 चा असे अप टू कतेपर्यंत घेतलेले आहेत आपल्याला 10 चे स्क्वेअर पर्यंत घेतलेले. म्हणजे ज्या वेळेला आपण सेट राईट करतो त्यावेळेला बघा ए इज इक्वल्स टू सेट ऑफ. आता इथं जर नंबर घेतला आपण एक्स सच दॅट एक्स इज इक्वल्स टू काय आहे? इथं स्क्वेअर नंबर आहेत. कशाचे आहेत? तर नॅचरल नंबरचे स्क्वेअर्स आहेत, म्हणजे यांचा स्क्वेअर आहे. म्हणजे एन हा काय आहे आपला? तर नॅचरल नंबर आहे. म्हणजे एन हा एन बिलॉंग्स टू एन, म्हणजे कॅपिटल एन हा आपले काय नॅचरल नंबरचा सेट असतो, म्हणून एन हा नॅचरल नंबरचा सेट आहे. पण कुठपर्यंत आहे? तर एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, म्हणजे 1 पासून 10 पर्यंतचे नंबर्स यामध्ये आहेत. आता सेकंड क्वेश्चन मध्ये बघा, तर बी इज इक्वल्स टू सेट ऑफ 6, 12, 18, 24, 30, 36, 42 आणि 48. म्हणजे हे जे सगळे नंबर्स आहेत ते काय आहेत? आपले मल्टिपल ऑफ 6, म्हणजे 6 चा टेबल आहे. म्हणजे सेट लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा, तर बी इज इक्वल्स टू सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स हा काय आहे? तर 6 इंटू एन, म्हणजे 6 1 जा 6, 6 2 जा 3 जा 4 जा 5 जा 6 जा 7 जा आणि 8 जा. म्हणजे इथे लिहिताना आपण काय लिहिणार आहे? एन बिलॉंग्स टू परत एकदा नॅचरल नंबर्स येणार आहेत. पण नॅचरल नंबर कुठून कुठपर्यंतचे आहेत? तर 1 एक्स ऑर इक्वल टू काय आहे? तर किती आहेत आपले? 6 8 जा 48 आहे, म्हणजे ऑर इक्वल टू 8 असणार आहे. आता इथं नंतर बघा SMILE असं दिलेलं आहे, हा सेट दिलेला आहे. म्हणजे इथं कुठल्या लेटर्स सेपरेट केलेले आहेत, पण वर्ड्स कुठला आहे आपला? तर स्माइल हा वर्ड आहे. म्हणजेच इथं आपण काय करू शकतो? तर सी इज इक्वल्स टू सेट ऑफ सच दॅट एक्स इज ॲन लेटर्स ऑफ वर्ड. कुठलं वर्ड तयार होतं आपलं? तर स्माइल. ओके. आता फोर्थ वन क्वेश्चन आहे. फोर्थ वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. म्हणजेच काय दिलेले आहेत आपल्याला? डे ऑफ वीक दिलेले आहेत. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? डी इज इक्वल्स टू सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज ॲन काय आहेत? तर डेज ऑफ वीक. ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन मध्ये एक्स इज इक्वल्स टू काय सांगितलेलं आहे आपल्याला? तर ए कॉमा ई कॉमा टी. इथं 2 लेटर म्हणजे 3 लेटर आहेत, पण त्याच्यावरून 2 वर्ड्स तयार होतात बघा. जसं की TEAT तयार होतं, दुसरं आहे आपला EAT ईट तयार होतं. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? तर एक्स इज इक्वल्स टू एक्स सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज ॲन लेटर्स ऑफ काय असणार आहे आपला? ईट ऑर टी. हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.